केलेली प्रतिज्ञा आठवते का? वाटलं होतं मला काय कदाचित तुझ्या दैवानं साथ दिली, एका काळाच्या घराण्यातून वाचला, पण तुझ्या दुर्दैवानं तुला इथं खेचून आणलं. मग केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी चाणक्य मुखानं बोलणं आणि कृतीनं अर्थानं जाणणं यात अंतर आहे. तू आणि सूड घेणार आणि मी घेणार तोही कसा आहे? मी काही करणार नाही, पण मी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पहा माझा शिष्य आहे. चंद्र, या ब्राह्मणाच्या सांगण्यानं तुलाही ठाराच आहे. धनानंद संगीत येतोय. धनानंदावर मात करणं दूरचा विषय, जीविताचं रक्षण व्हावं असं वाटत आहे. नाही घेतो पंचप्राणांचा विचार जर का चंद्रानं केला असता तर या तुमच्या राजसभेत तेव्हा मी उपस्थित झालो नसतो. माझा गुरुदेव मला ज्ञान संपादन करून दिलंय, तेव्हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. तुम्हीच काय तुमच्यासारख्या अनेक माझ्या नेत्रासमोर उभे राहिले, प्रत्येकाला धूर करायचं अनेकाची गरज नाही. माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांवर तुला मात करावी लागेल. पर्वतेश्वर म्हणतात कोणाचा अपराध माझ्या गुरुदेवाने आपला केला होता? राजा नियमाचा भंग तुझा गुरुदैवतेकडे मी घडला, म्हणून तशा प्रकारचा कृत्य तुझ्या गुरुच्या बाबतीला मला ठरवावं लागलं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या तुमच्या राज्यात, या तुमच्या राजसभेत ब्राह्मणांना मान आहे की नाही? अर्थात मग तो तुम्ही का दिला नाही? ब्राह्मणाला नक्कीच बंधनी आहे, पण तुझ्या गुरुच्या बाबतीला मला भागावं लागलं. याला कारण तुझ्या गुरुला केलेली राजदरबारातील कृती, कुणाची आज्ञा न घेता, कुणालाही न जुमानता विद्वान पंडितांच्या आसनावर तुझी गुरुदेवता जाऊन बसली. अर्थात एक प्रकार राजनियमांचा मला सांगा, माझी गुरुदेवता प्रवेशद्वारापासून या तुमच्या राजसभेत येईपर्यंत तुमचे जे द्वाररक्षक होते त्यांच्या सहित तुम्ही खपी गेला होता का? चंद्र, द्वाररक्षकच नव्हे तर काही गस्ते ब्राह्मण राजदरबारी येत असतात. प्रत्येकाची चौकशी सुद्धा केली जाते, पण तुझा गुरु राजद्वारावरून राजदरबारी आला खरा, पण राजदरबारी कुणाला काही न विचारता ही तुझ्या गुरुची त्यांची योग्य विचारपूस करून त्यांना योग्य तो मान सन्मान देणं तुमचं ते कर्तव्य होतं. आणि ते तुमचं कर्तव्य तुम्ही पार होण्याची संधी जर का तुझ्या गुरुनं दिली असती, नक्की तुझ्या गुरुदेवतेचा विचार केला असता. तुझ्या गुरुकर्मी घडलं नाही. अर्थात ते आम्ही केलं ते योग्य. गुरुदेवतेने तुम्हाला संधी दिली नाही, पण या क्षणापासून चंद्र त्या प्रकाराला
महाराज असा आहे, पायरी पायरीने प्रत्येकाला वर वर चढवावं आणि वर चढल्याच्या नंतर वेळ संधी साधून योग्य तो वापर करावा आणि ज्याचं त्याला त्याचं कर्तव्य आठवण करून द्यावी. आणि म्हणूनच तुझ्या समोर आता मी उभा आहे. तुझ्या धनाला पायरी लावण्याचा क्रम चुकला. तो कसा काय? पहिली पायरी ही पुढे यायला हवी होती. जी भली वाक्यम आहे हा? या पायरीला म्हणून याला कारण आहे ही पायरी पुढे केली. याला कारण आहे तुझ्या अंगी सामर्थ्य कितपत आहे याची आजमावणी करण्यासाठी ही पायरी पुढे गेली. याचा पुढे घेण्याची गरज नाही. पहिल्या पायरीचा चेंडा वेगळा केला आहे. तुझ्यापेक्षा कित्येक वेळाने माझ्या नेत्रासमोर मिळाले. दिसतो तसा नसतो म्हणून आल्याच्या फसतो. आणि म्हणूनच तुला सांगतो तुझा माझा वैराग्य तुला नको. कारण ज्या गुरुदेवतेच्यासाठी इथं तू आलायस माघारी जा पण ज्या माझ्या गुरुदेवानं मला ज्ञान संपादन करून दिलं त्या माझ्या गुरुदेवा होणारा अन्याय त्या माझ्या ज्याप्रमाणे तुला तुझ्या गुरुचा स्वाभिमान आहे. मी सुद्धा कंकुवा दिलाचा नव्हे, माझा गुरु सुद्धा कोणी सामान्य नव्हे. याच्यासाठी ज्या गुरुदेवतेनं मलाही शिक्षण दिलंय त्या गुरुदेवतेची शपथ मला आहे आणि त्या गुरुदेवाची आंग घेऊन सांगतोय तुला पराभूत करण्याच नाही. तू मात केली तरी पण तुझा माझं वैयक्तिक वैरत्व नसलेला संकोय की या ब्राह्मणाच्या नादी नको स्वतःचा छाप घेण्यापेक्षा नाही होऊन. आणि मला ब्राह्मणाचं महत्व कळलं तो खरा राजा. मी तर असं म्हणेन राजा म्हणून तू पात्र कोणता ब्राह्मणाची योग्यता करते. पण हा विषय वेगळा होता. पैद्याचा विनाताचा होता की एका पंडितासाठी प्रथम आपण पंडित आहोत हे सिद्ध करावं आणि मत बसावं. मान्य मला पण माझ्या गुरुदेवतेला तुमच्या भरलेला राजप्रासादी या दिनापासून माझ्या गुरुदेवतेचं नव्हे चंद्राचं वैमनस्य तुमच्या समाजात निर्माण झालेलं आहे. त्याला मी सर्जन केलो आणि जर का त्याची पाठराखण तू करत असते तर पर्यायानं तू वैरी प्रयत्न तुझ्या जीवनात तू कर. पण माझ्या गुरुदेवतेने जी विद्या मला संपादन करून दिले ती विद्या ही तुझ्या मनातील मनीषा कदापि पूर्ण होणार नाही. भला मोठा भ्रम असू शकेल आणि या भ्रमाच्या भोवरा तुझ्या मनातील मनोकामना सफल होण्यापूर्वी Thank you.
मोठं असतं. हो हो लवकर समजलं. हे आज दिसलं आम्हाला. चंद्राचे पराक्रम पाहिला, उगाच शस्त्र हो. लागलंस. वल्गना केला आणि शरणागतीसाठी पाय धरला. हो शरण आला त्याला अभय देणं हे श्रेष्ठाचं कर्तव्य. अभय मिळेल एका अटीवर. माझी अट आहे ती जर मान्य झाली तरच अभय. सर चंद्रा तुला काही होऊ नये, रक्षण जर तुम्हा जीवाचं व्हावं तर एक लढ ज्या राजगादीवर तू बसलाय त्या या राजगादीवर राजा म्हणून चंद्र पाटलीपुत्र साम्राज्याचा राजा चंद्र. कसे युद्धामध्ये 4 दिवस चंद्रानं एक राजा असतो मला पराजित केलं. अर्थात राज्यावर अधिकारच त्याचा. तुम्ही बसा इथे. तुम्ही इथं बसा. चंद्र राजा हे खरंय. पण 3 दिवस हवे. कशासाठी? जनतेला कळायला हवं, राजा म्हणून स्वीकारायला हवं. सर्वांना सांगेल परिस्थिती काय, घडलं कसं, राजा का बनतोय. तोपर्यंत 3 दिवस धनानन स्वागत आम्ही करू. 3 दिवसाचा अवधी हो दिला. या बसा. चंद्र